युवराज डोंगरे न्यूज, सत्य, स्पष्ट, निर्भीड. रोहित पवार बसला पंढरपुराच्या दारी, विठ्ठल रुक्माईच्या घरी आणि करत आहे उपोषण शेतकऱ्यांच्यासाठी, कर्जमाफीसाठी. सरसकट 50,000ची भीक नाही पाहिजे नेहमी कर्ज भरणाऱ्या माणसांना. त्यांना 50 न काही होत नाही, 1 ते 2 लाख रुपये द्यावा असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. आणि 1 रुपया विमा चालू ठेवावा हे असं म्हणणं आहे सरकारचं. नमस्कार, मी युवराज डोंगरे, आपण पाहता आजकाल न्यूज. मित्रांनो, रोहित पवार हे 12 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहे, तुम्हाला माहित आहे. आणि पुरा महाराष्ट्र गरजून पेटलेला आहे, पुरा शेतकरी गरजून पेटलेला आहे कर्जमाफीसाठी, तुम्हाला माहित आहे. वारंवार कर्जमाफीसाठी व्हासाठी पाहिजे, कारण परमेश्वर साथ देऊन राहिला नाही, तर पाणी येऊन राहिलं नाही. पुरा पावसाळा कोरडा चाललेला आहे, इथं भाव मिळवून राहिले नाही. शेतकरी किती आत्महत्या करून राहिले कर्जाच्या पायी, त्याच्याकडून कर्ज भरणं होऊन राहिलं नाही. का होऊन राहिलं? कारण त्याच्या मालाला भाव नाही, बरोबर नाही का? त्याच्या शेतकऱ्याला गरज पडत नाही कर्ज माफीची, उलट शेतकरी सरकारवरचा कर्ज फेडतो, एवढी औकात आहे शेतकऱ्यांची, बरोबर नाही का? पण हे सरकार गांडू आहे, हे सरकार गांडू आहे. हे सरकार कर्जमाफी करू शकत नाही. याच्यामध्ये अटी टाकल्या, याच्यामध्ये त्यांनी काय काय नियम लावले. त्याच्या घरी घर नाही पाहिजे मोठं, त्याच्या घरी गाडी होणी नाही पाहिजे, त्याच्या घरी असं एवढं उत्पन्न नाही पाहिजे, तेव्हाच आम्ही त्याचं कर्जमाफी करू. त्याच्यावर बीपीएलचं कार्ड असलं पाहिजे, तेव्हा आम्ही त्याचं कर्जमाफी करू. आणि ज्याला कर्जाची खरंच गरज आहे त्याचीच कर्जमाफी करू. पण 40 ते 65% शेतकऱ्याचीच कर्जमाफी होणार, बाकीच्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही. तेव्हाच याच्यासाठी शेतकऱ्याचा वाघ पंढरपुराच्या दारी, विठ्ठलाच्या घरी उपोषणाला बसलेला आहे. रोहित पवार, शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार हे उपोषणाला बसलेले आहे. मित्रांनो, हे उपोषण एवढं तीव्र होणार आहे सांगू शकत नाही. जीवही जाऊ शकतो रोहित पवार साहेबांचा, कारण त्यांनी अनत्याग केलेला आहे. 12 तारखेपासून आजची 13 तारीख, 1 दिवस निघाला, अजूनही सरकारला अजून जाग आली नाही. कुठलंही सरकार धावून गेलं नाही. खरंच सरकार सरसकट कर्जमाफी करणार का? बस आश्वासन देणार का? देवेंद्र फडणवीस देणार का सरकार? देवेंद्र फडणवीस सरकार जे आश्वासन देत आहे अजूनही देईल का? काय वाटतं? कमेंट करून तुम्ही सांगा. का आपले जे रोहित पवार आहे राजकारण खेळून राहिले का शेतकऱ्याच्या काळजाची खेळून राहिले? काय वाटतं? कमेंट करून तुम्ही सांगा. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस सरकार म्हणत आहे की आम्ही सरसकट कर्जमाफी करत नाही. जे 2019 मध्ये ज्याची कर्जमाफी झाली त्याची ही 2025-26 मध्ये कर्जमाफी होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कारण 2019 मध्ये त्यांना फायदा मिळाला, आता मिळणार नाही. पण 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी हे रोहित पवार यांचं म्हणणं आहे. मालाला भाव द्या असं त्यांचं म्हणणं आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा काढा हे त्यांचं म्हणणं आहे. आणि जे पीक विमा अगोदर काढला तर त्याचे पैसे रक्कम त्यांच्या शेतकऱ्याच्या अकाउंटला आले पाहिजे, पेरणी पेराच्या अगोदर, शेत पेराच्या अगोदर, हे त्यांचं म्हणणं आहे. पण अजून आले नाही. काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये काही झोलझाल वाटते का? झोलझाल करणारा कोण असेल का राजकारण वाटते तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. मित्रांनो, हे जे आंदोलन आहे, हे जे उपोषण आहे तीव्र होणार आहे. असं तसं होणार नाही. पुरा महाराष्ट्र पेटलेला आहे, पुरा शेतकरी पेटलेला आहे कर्जमाफीसाठी आणि सरसकट कर्जमाफीसाठी. कोणी आले, कोणी गेले, काहीच देऊन गेले नाही, फक्त आश्वासन देऊन गेले. आता रोहित पवार हा एक योद्धा शेतकऱ्यासाठी लढत आहे का राजकारण खेळत आहे? काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून तुम्ही सांगा. खरंच शेतकऱ्याची कर्जमाफी होणार का सरसकट? फक्त आश्वासन दिलं अजूनही देवेंद्र फडणवीस. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला माहित आहे देवेंद्र फडणवीस सरकार हे लोंबणीसारखं आहे, कर्जमाफी करत नाही. पण गोष्ट इथे संपत नाही. रोहित पवारच्या काळ जीवाला काही झालं पुरा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, तुम्हालाही माहित आहे. कारण देवेंद्र फडणवीस कुठेही लोको, तिथे शेतकरी धाडफाडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहित आहे महाराष्ट्रातला शेतकरी अजून दुःखी आहे, आत्महत्या करून राहिला, त्याच्या मालाला भाव नाही. तो त्याचा माल कवडी मालाच्या भाव विकून राहिला. कसं काय कर्ज भरणार तो शेतकरी? आणि महाराष्ट्रातला शेतकरी कसं काय कर्ज भरणार? आधीच एवढं बोगस सरकार भेटलं आहे. हे सरकार फक्त उद्योगपत्यांची कर्जमाफी करतात. रोहित पवार यांचं असं म्हणणं आहे तर तुम्ही कोट्याचं कोटी उद्योगपत्यांची कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याचं झाडभर कर्ज माफ होत नाही, तर तुम्ही काय कामाचे सरकार तुमचं, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सरकारवर टीका केली आहे त्यांनी. आणि त्यांच्या प्रमुख मागण्या या पूर्ण नाही झाल्या तर मी उठणार नाही असं पण त्यांनी अट केलेली आहे. मित्रांनो, उद्योगपत्यांच्या अंगावर किती करोडाचे कर्ज आहे हे त्यांनी ह्या महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं कर्जमाफी करून टाकली त्याची सरसकट. पण शेतकऱ्याचं झाडभर कर्ज माफ करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण
शेतकरी काही देऊ शकत नाही, फक्त इलेक्शनच्या टायमाला एक मत देऊ शकते. पण हे जे व्यापारी आहे हे सगळंच काही देऊ शकते असं म्हणावं का? मग हा शेतकरी जगाचा पोशिंदा पालनहार अन्नदाता हा फक्त नावापुरता झालेला आहे. हा शेतकरी मेला तरी चालते, तर या देवेंद्र फडणवीसच्या सरकारला काही फरक पडत नाही. माझं म्हणणं एकच आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला उठून पेटा. तेव्हा तुमची कर्जमाफी होणार, तेव्हा तुमचं सरसकट कर्जमाफी होणार, नाही तर होणार नाही. कारण ह्या सरकारने जातीमध्ये धर्मामध्ये भांडण लावण्याचे कारण चालू केलेले आहे. रोहित पवार हा व्यक्ती पंढरपुराच्या पायथ्याशी विठू रुक्माईच्या पायथ्याशी उपोषण करायला लागलेला आहे, आंदोलन करून राहिलेला आहे. का? शेतकऱ्यासाठी. कारण त्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे. त्याच व्यक्तीला कळलं की शेतकऱ्याची कर्जमाफी का झाली पाहिजे, कारण शेतकरी मरून राहिला, आत्महत्या करून राहिले, त्याचे लेकरं पोरके होऊन राहिले. हे तेव्हा रोहित पवारला समजलं, म्हणून त्या व्यक्तीनं पंढरपुराच्या पायथ्याशी विठ्ठलाच्या रुक्माईच्या घरी दारी उपोषण करायला बसलेला आहे. हे विठ्ठला, हे रुक्मिणी, तुझ्या हात जोडतो मी. हे सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे आणि 1 रुपयामध्ये पीक विमा निघाला पाहिजे, हे माझं मत आहे. आणि सरसकट म्हणजे सगळ्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, त्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे. पण हे सरकार देणार नाही हो माते, सरकार देणार नाही. कारण हे सरकार लोंबडी सारखं आहे, चालाक आहे, चाणक्य आहे. इथं बोगस सरकार बसलेलं आहे ह्या महाराष्ट्रामध्ये. त्या कारणामुळं कुठलाही शेतकऱ्याला बोलता येत नाही. शेतकरी मरून राहिला. हा अन्नदाता शेतकरी, पोशिंदा पालनहार शेतकरी आहे. हा शेतकरी फक्त नावापुरता आलेला आहे, दुसरं काहीच नाही. महाराष्ट्रातला शेतकरी हा पेटून उठला पाहिजे. पण पेटून कसा उठणार? कारण त्याला जातीमध्ये सरकारने वाटलेलं आहे. कारण हा सरकार जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत कधीही आपण काही करू शकणार नाही, लक्षात ठेवा. माझं एकच म्हणणं आहे, रोहित पवार हे उपोषणाला बसलेले आहे. रोहित पवार हे उपोषणाला बसले तर त्याला पाठिंबा द्या, हे माझं मत आहे. महाराष्ट्रातला शेतकरी पेटून उठा, पंढरपुरामध्ये जा आणि रोहित पवारला पाठिंबा द्या. कारण शेतकऱ्यासाठी लढणारा एकच शहनशाह, एकच वाघ आता होऊन गेलेला आहे. आणि हा व्यक्तीने एकच मनामध्ये एक धाडस निर्माण केलेला आहे, एक संकल्प निर्माण केला आहे. आता मी उठणार नाही जोपर्यंत सरसकट कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटणार नाही, 1 रुपयामध्ये पीक विमा काढून देणार नाही आणि हे सरकार करणार नाही. आणि जे नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहे त्यांना 50 नाही तर 1 ते 2 लाखापर्यंत वाढ मिळावी, असं रोहित पवार यांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटते, याच्यामध्ये राजकारण आहे का? खरं देवेंद्र फडणवीस सरकार हे कर्जमाफी करणार का? नक्की कमेंट करून तुम्ही सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, जय शिवराज, जय जिजाऊ, जय रमाई.